ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. नमस्कार. ओम श्री सद्गुरू समर्थ मार्केटिंग प्रतिनिधी वेलफेअर असोसिएशन कडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. सद्गुरू समर्थ साटम महाराज नमः. सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज नमः. मित्र हो, मागील पत्रकात नमूद केल्याप्रमाणे 25 एप्रिल 2024 रोजी केम हब कंपनीचा रिझोल्युशन प्लॅन NCLT कोर्टातून मान्य करण्यात आला आणि रिझोल्युशन प्लॅनमध्ये नमूद असलेल्या तरतुदीप्रमाणे आणि मिळालेल्या माहितीनुसार फायनान्शियल क्रेडिटर्स म्हणजेच गुंतवणूकदारांना ॲडमिटेड क्लेम्स ओनली, म्हणजे ज्या लिस्ट आहे गुंतवणूकदारांना आलेली त्याच्यामध्ये ॲडमिटेड क्लेम एक कॉलम आहे, त्याच्यामध्ये जे अमाऊंट्स आहेत त्या गुंतवणूकदारांसाठी आहे. जुलै महिन्यात दिनांक 23 जुलै 2024 पासून त्यांच्या खात्यात रक्कम येण्यास सुरुवात झाली. 25 एप्रिल 2024 पर्यंत ज्या फायनान्शियल क्रेडिटर्सनी आपले क्लेम योग्यरित्या रिकन्सिलिएशन पोर्टलद्वारे सबमिट केले व पेमेंट क्युरी ही क्लिअर केली आहे आणि ज्यांचे क्लेम ॲडमिट झाले आहेत परंतु त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही, अशा फायनान्शियल क्रेडिटर्सनी चिंता करू नये, कारण लवकरच त्यांच्यासाठी वेब पोर्टलच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. तांत्रिक आणि कायदेशीर बाबी पडताळून घेऊनच वेबसाईट बनवण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे सदर वेब पोर्टल या सप्टेंबर महिन्यात अपेक्षित आहे. वेबसाईट किंवा वेब पोर्टल अधिकृतरित्या आल्यानंतर त्याबद्दलचे मार्गदर्शन देणारे माहिती पत्रक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. त्याचप्रमाणे 26 एप्रिल 2024 ते 9 जून 2024 या दरम्यान ज्यांनी रिकन्सिलिएशन पोर्टलद्वारे आपले दावे पेमेंट क्युरी क्लिअर करून सबमिट केले आहेत त्यांनाही योग्य ते अपडेट दिले जातील. तोपर्यंत आपण सगळ्यांनी संयम ठेवावा. तसेच इतर कोणत्याही नकारात्मक मेसेजेसला बळी पडू नका ही विनंती. मित्रांनो, आजपर्यंतच्या इतिहासात पॅन कार्ड क्लब ही एकमेव अशी कंपनी आहे जी पुनर्स्थापित होत आहे, म्हणजेच पुन्हा परत निर्माण होत आहे, सुरू होत आहे व कंपनीच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या मेहनतीचा पैसा परत मिळत आहे. आणि हे केवळ आणि केवळ शक्य झाले ते तुम्हा आम्हा सर्वांच्या प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि सद्गुरू समर्थ श्री साटम महाराज, समर्थ श्री अवधूतानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादामुळे. आपण आजपर्यंत जो विश्वास ठेवला तो असाच पुढेही कायम ठेवावा ही विनंती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्यक्ष. गुंतवणूकदार बंधू भगिनींनो, या पत्राद्वारे आपल्याला असं लक्षात येत आहे की आपल्याला काही जणांना पैसे मिळालेत, काहींना नाही मिळालेत. दोघांच्याही बद्दलची काहीतरी अपडेट पुन्हा पुढील काळामध्ये येणार आहे. तर आपण सर्वांनी संयम ठेवा आणि वाट पाहत राहा. नक्कीच आपल्याला आपले पैसे मिळतील अशी मला सुद्धा खात्री आहे. आपण फक्त वाट पाहूया, काय होईल ते पुढे आपल्याला सर्वांना समजणारच आहे. लवकरच नवीन व्हिडिओ, नवीन माहितीचं तुम्हाला मी घेऊन येणारच आहे.